हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्या ड्रीम एमपीएससी या चॅनल सोबतच आपला आणखी एक चॅनल आहे ड्रीम एमपीएससी स्टडी ब्लॉग। तर त्या चॅनलवरती बऱ्याच अशा महिला आहेत किंवा गृहिणी आहेत, काही मुली आहेत, त्यांच्या अशा कमेंट होते की बुक लिस्ट सांगा म्हणून। काही फ्रेशर विद्यार्थी आहेत जे कंबाईनची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। जर तुम्हाला कंबाईनसाठी कोणती पुस्तकं वाचायची याबद्दल अजूनही कन्फ्युजन असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। त्यासोबत जर तुमच्याकडे ऑलरेडी बुक लिस्ट असेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल। यामध्ये काही नवीन बुक्स आहेत जे इंट्रोड्यूस केलेले आहेत, सध्या काही आलेले आहेत, असे लेटेस्ट बुक्स सुद्धा त्यामध्ये मी घेतलेले आहेत। सो आज आपल्याला पाहायचं आहे मग कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तसेच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा या पुस्तकांचा तुम्ही वापर करू शकता। सो कोणते पुस्तक आपल्याला वापरायचे आहेत तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला आहे। काही पुस्तकं अवेलेबल नसल्यामुळे त्याचे मी तुम्हाला साईडला फोटोज देत आहे, किंवा काही याला मी कव्हर लावला त्यामुळे त्याच्या कव्हर म्हणजे फ्रंट पेज तुम्हाला दिसणार नाही। सो त्याचा फोटो साईडला देते जेणेकरून तुम्ही ते पुस्तक परचेस करू शकाल। आणि एक सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांचं सध्या प्रिपरेशन जे स्टार्ट झालेलं आहे त्यांनी पुस्तकं घ्यायची घाई करायची नाही, कारण पुस्तकाच्या रिवाइज एडिशन निघत राहतात आणि पुस्तकं काही स्वस्त नाही आहेत। 700-800 अशा रेंजचे पुस्तकं आहेत आणि मग आपण जर आत्ता ती घेतली तर मग परत नवीन एडिशन आल्यावर आपल्याला तो परत नवीन घेण्याचा मोह आवरत नाही, मग इतके पैसे आपण नाही घालू शकत। तर त्यासाठी तुम्ही जर का फ्रेशर असाल तर तुम्ही सध्या स्टेट बोर्डवरती स्टिक राहा। काही पुस्तकं घेतली तर चालतील, जसे की इतिहास आहे जे जास्त रिवाइज होत नाही, पॉलिटी आहे ते चालेल घेतलं तर। त्यामुळे तुम्ही अशीच पुस्तकं घ्या ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि ते जास्त रिवाइज होणार नाही। इकॉनॉमिक्स अजिबात घेऊ नका, त्याचे रिवाइज एडिशन येतच राहतात, त्यामुळे असे पुस्तकं किंवा करंट्स आहे तर ते सध्या घ्यायची काही गरज नाही आहे। सो ते सुद्धा आपण पाहूया व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला सांगेलच। सो स्टार्ट करूया मग आपण कंबाईन ग्रुप बी साठी। त्यासोबत राज्यसेवेसाठी हीच बुक लिस्ट तुम्ही वापरू शकता। सो दोन्ही एक्झामसाठी ही बुक लिस्ट ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ आहे, पण नवीन विद्यार्थी जुने व्हिडिओ चेक करत नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवत आहे ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण कंबाईनची बुक लिस्ट आता सजेस्ट करणार आहे किंवा सांगणार आहे। तर स्टार्ट करूया आपण इंडियन पॉलिटी या पुस्तकापासून। तर एम लक्ष्मीकांत सरांचं हे पुस्तक आहे, इंग्लिश एडिशनचं हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे। सो 7वी आवृत्ती या पुस्तकाची आहे आणि हे पुस्तक जे आहे ते परिपूर्ण आहे। राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो, पूर्व असो किंवा मुख्य असो, त्या परीक्षेसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। नवीन एडिशन आलेले आहे, तुम्ही जर घेतलं नसेल तर नवीनच आवृत्ती घ्या। यासोबत काही मुलं लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकासोबतच कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा वापरतात, किंवा हे न वापरता कोळंबे सरांचं पुस्तक वापरतात, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता जर तुम्ही कंबाईन करत असाल। पण तुम्हाला जर का परिपूर्ण असा अभ्यास करायचा असेल तर ते पुस्तक बेस्ट आहे। यानंतर येऊया आपण अर्थशास्त्र या विषयावरती। तर आता हे जे काही अर्थशास्त्राचं पुस्तक आहे हे आहे किरण देसले सरांचं 12वी आवृत्ती आहे, दीपस्तंभ प्रकाशनाचं आहे। याचा भाग 1 आणि भाग 2 येतो। आपल्याला पूर्व परीक्षेसाठी भाग 1 अपेक्षित म्हणजे करणं अपेक्षित आहे। भाग 2 तुम्ही करू शकता मेन्ससाठी किंवा राज्यसेवेतल्या काही टॉपिकसाठी आपल्याला भाग 2 लागतो, जसं की MGD SGG ते आहेत त्यासाठी। तर त्या पुस्तकापैकी तुम्हाला भाग 1 घ्यायचा आहे, किंवा याचं सुद्धा तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक घेऊ शकता। बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करून सुद्धा एक्झाम क्रॅक करतात। सो तुम्ही दोनपैकी कोणतेही घेऊ शकता, पण हे पुस्तक कसं त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट मस्त उदाहरण दिलेले आहे त्यामुळे ते मला छान वाटतं। तर तुम्ही सुद्धा दोनपैकी एक चेक करा आणि त्यापैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता, पण भाग 2 घेण्याची घाई मात्र करू नका। नवीन असाल तर दोनही घेऊ नका। त्यानंतर आता पहा, हा आहे आपलं सचिन ढवळे सरांचं पुस्तक बुद्धिमत्ताचं, जे मॅथ्सचं आहे, त्याला कव्हर आहे त्यामुळे मी त्याचा तुम्हाला साईडला फोटो दाखवते। तर हे पुस्तक जे आहे ते आपल्याला MPSCच्या एक्झामच्या दृष्टीने उपयुक्त असं ठरणार आहे। असेच पोलीस भरतीचे सुद्धा पुस्तक आहेत। सो तुम्ही हे फक्त MPSCसाठी वापरायचं आहे। मस्त यामध्ये गणित आहेत आणि तुमची छान प्रॅक्टिस सुद्धा होऊ शकते। सो बुद्धिमत्ताचं एक स्पेशल आणि गणिताचे एक स्पेशल असे 2 पुस्तकं आहेत, तर आपल्याला दोन्ही सुद्धा आवश्यक आहे। त्याचसोबत संदीप अरगडे सरांचं सुद्धा पुस्तक आलेलं आहे नवीन, ते मी पाहिलेलं नाही आहे त्यामुळे हे पुस्तकं मी रेफर करते। सो मी जे रेफर करते ते पुस्तकं मी तुम्हाला दाखवत आहे, तर तुम्ही त्या दोनपैकी कुठलंही पुस्तक निवडू शकता। त्यानंतर आता हे पहा, हे आहे भारताचा भूगोल। आता माझ्याकडे लायब्ररीमध्ये ते पुस्तक नव्हतं, हा व्हिडिओ मी लायब्ररीमध्ये शूट केला। तर भारताच्या भूगोलासारखंच महाराष्ट्राचा भूगोल मिळतो। भारताचा भूगोलसुद्धा आपल्याला थोडक्यात कंबाईनसाठी आवश्यक आहे करणं, राज्यसेवेसाठी तर करावाच लागतो। त्यानंतर आपल्याला जर का या पुस्तकाव्यतिरिक्त दुसरं घ्यायचं असेल तर तुम्ही सौदी सरांचं पुस्तक घेऊ शकता। ते पुस्तकसुद्धा खूप सुंदर आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा कंबाईनचा परिपूर्ण अभ्यास करता येतो। सो या सौदी किंवा मग दीपस्तंभ पब्लिकेशन दोनपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही भूगोलाच्या अभ्यासासाठी घेऊ शकता। दोनही पुस्तकं घेण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यानंतर आहे इतिहास, आणि इतिहासासाठी उपयुक्त असं पुस्तक म्हणजे
समाधान महाजन सरांचं पुस्तक. आता मी जे काही स्टडी चालू आहे माझा त्याच्यामध्ये मी हेच पुस्तक वापरत आहे. ऑलरेडी मी वाचलेलं आहे. आता मी त्या नोट्स वापरत आहे. पुन्हा एकदा मी हे पुस्तक वापरणार आहे. त्यामुळे हे पुस्तक राज्यसेवेसाठी सुद्धा खूप छान आहे. राज्यसेवा मुख्यचे बरेचसे प्रश्न तुमचे याच पुस्तकातून कव्हर होतील. सो हे पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. याची कव्हर तुम्ही पाहून घेऊ शकता. हे पुस्तक काही जास्त रिवाईज होत नाही, म्हणजे त्यासाठी तुम्ही त्यामुळे तुम्ही आत्ता घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जास्त रिवाईज याच्यामध्ये येत नाहीत. सो हे एक पुस्तक आपल्यासाठी इतिहासासाठी मस्ट आहे. किंवा कठारे सरांचं पुस्तकही काही विद्यार्थी वापरतात तर ते घेऊ शकता. त्यानंतर ही आहे पहा 11वी ओल्ड इतिहासाची माझ्याकडे प्रिंट आहे. आता याचं पुस्तक मिळणं अशक्य आहे, सो तुम्हाला याची प्रिंटच काढावी लागेल. आपल्याला कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक म्हणजे 11वीचं ओल्ड इतिहासाचं बुक. सो हे आपल्याकडे असलं पाहिजे. सर्वांनी याची प्रिंट काढून घ्या. आपल्या चॅनलवरती सुद्धा ड्रीम MPSCच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही तिथून प्रिंट करू शकता आणि याचे आपल्याला पारायण करायचे आहेत. आता मी जे टार्गेट ठरवलं त्यामध्ये माझं हे लास्टला असणार आहे, तुम्हाला लक्षात येईलच. तुम्ही ब्लॉग चॅनलवरचे व्हिडिओज चेक करू शकता. सो हे 2 पुस्तकं आपल्याला आवश्यक आहेत इतिहास या विषयासाठी. सो हे पुस्तकं घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे पहा विज्ञान. तर विज्ञानासाठी भस्के सर तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर हे नवीन एक पुस्तक आलेलं आहे ते म्हणजे दीपस्तंभ पब्लिकेशनचं. तर ते आहे साळुंखे मॅडमचं पुस्तक आहे. आता हे यातले कुठलेही पुस्तकं काही मी प्रमोशन करत नाही आहे. जे मी वापरते तेच दाखवत आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल की नवीनच पुस्तकं आहेत आणि तुम्ही सांगत आहात. तर हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे पुस्तकं चांगली वाटली किंवा जे व्यवस्थित आहेत अभ्यासासाठी आपल्या ती तुम्हाला मी दाखवत आहे. मी याआधी भस्के सरांचंच पुस्तक वापरत होते त्यामुळे पण त्यामधून पूर्ण प्रश्न काही आपले कव्हर होत नाहीत. आता रिवाईज एडिशन त्याच्यासुद्धा आलेल्या आहेत. सो ते पुस्तक आहेत. पण हे एकच कंपाईल पुस्तक आहे. याची तुम्ही जाडी पाहू शकता किती विड्थ आहे. तर त्यामुळे सर्वच याच्यामध्ये विज्ञानाचे बरेचसे प्रश्न कव्हर होतात आणि त्यामुळे मी हे पुस्तक आणलेलं आहे. त्याचसोबत भस्के सरांचं जर तुम्ही वापरलं तरीही चालेल. 2 पैकी कुठलंही एक वापरू शकता. आता या पुस्तकाच्या इथे काही वैशिष्ट्य दिलेली आहेत ज्यामध्ये तुम्हाला QR कोडच्या माध्यमातून जे काही चार्ट आहेत किंवा काही 3D डायग्राम्स आहेत त्या दाखवलेल्या आहेत. त्याचसोबत व्हिडिओजसुद्धा तुम्हाला QR कोड स्कॅन करून मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये CBSCच्या NCERTच्या SSCच्या पुस्तकांचा समावेश केलेला आहे. 11वी 12वीच्या सगळ्या डेटा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे असं सांगितलेलं आहे. सो हे एक पुस्तक आहे. याचं मी थोडं वाचल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू देईल हे पुस्तक कसं आहे. तर हे पुस्तक तुम्ही विज्ञानासाठी घेऊ शकता कुठलं घेतलं नसेल तर, आणि नाहीतर मग भस्के सरांचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पंचायत राजमध्ये सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारतात तर त्याचं लवटे सरांचं पुस्तक माझ्याकडे आहे. कुठलंही घेतलं तरी चालेल. एवढं काही याच्यामध्ये आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपल्याला 73-74वी घटना दुरुस्ती करायची आहे. त्यानंतर कशाप्रकारे मेकिंग होती पंचायत राजची ते थोडक्यात करायचं आहे. समित्या करायच्या आहेत. सो जास्त काही आपल्याला त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. त्यानंतर आहे पहा चालू घडामोडी. आता 24साठी तयारी सुरू आहे तर 24चं आपल्याकडे इयरबुक असलं पाहिजे. सिम्प्लिफाईडचं इयरबुक छान आहे. त्याच्यामधून बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि मांडणी व्यवस्थित आहे तर ते पुस्तक आपल्याकडे असावं. त्याचसोबत आपल्याकडे असावं दुसरं म्हणजे परिक्रमा 6 माही आहे जानेवारी ते जूनची. आता हे एक इयरबुक, त्यानंतर जानेवारीपासून जूनसाठी ही एक परिक्रमा, असे 2 पुस्तकं आपल्याला करंटसाठी वापरायची आहेत. त्याचसोबत दुसरं कुठलं वापरायचं आहे तर ते म्हणजे मासिकं आपल्याला वापरायची आहेत. आता मासिकं वाचलेली असली तर यातला डेटा आपल्याला वाचायला सोपा जातो. सो माझं सध्या हे परिक्रमा सुरू आहे करंटसाठी आणि ह्या मी आता नवीन आणलेल्या आहेत. त्या म्हणजे मंथ वाईज आणलेल्या आहेत जुलैपासून. तर त्या आपल्याला करायच्या आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 आता परिक्रमा आलेल्या आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता. परिक्रमामधून जर तुम्ही वाचत असाल तर तुमचा राज्यसेवेच्या सुद्धा करंटचा अभ्यास होतो आणि करंटचं वेटेज प्री मेन्स दोन्हीकडे आहे. त्यामुळे आपल्याला करंट असो किंवा कुठलाही विषय असो स्किप करता येणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्या विषयांना घेऊनच सोबत चालायचं आहे. तर हे झालं करंटबद्दल. आता येऊया आपण प्रश्नपत्रिका संच. तर पहा कंबाईनसाठी आता हा माझ्याकडे असलेला जुना आहे. नवीन याच्यामध्ये एडिशन आलेले आहे तर तुम्ही ते बाय करू शकता. हे लोकसेवा पब्लिकेशनचे आहेत. यामध्ये कंबाईनचे प्रश्न जे आहेत ते एक्सप्लेनेशन त्याचं दिलेलं आहे. पण मी विद्यार्थ्यांना नेहमी सजेस्ट करते की यापेक्षा तुम्ही 21,000 घ्या. हे सुद्धा आपल्याजवळ असायला हवं. एखाद्या प्रश्नाचं आपल्याला जर एक्सप्लेनेशन नाही सापडलं तर आपण या पुस्तकातून ते चेक करू शकतो आणि त्याचासुद्धा आपल्याला फायदा होतो. परंतु तुमच्याकडे यासोबत दुसरं एक पुस्तक असलं पाहिजे ते म्हणजे 21,000. हे पुस्तक तर आपल्यासाठी उपयुक्त ठरतंच काही एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी. परंतु आपल्याला जर का प्रश्नांचा सराव करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे असायला पाहिजे हे 21,000 आणि या 21,000मधून आपण जेव्हा प्रश्नांची प्रॅक्टिस करू तेव्हा आपला परिपूर्ण असा अभ्यास होईल. यामध्ये जे काही प्रश्न संख्या आहे तर ती 21,000 प्लस आहे आणि सगळ्या विषयाचे प्रश्न टॉपिक वाईज दिलेले आहेत. ही एक मुख्य गोष्ट आहे. पूर्व तसेच मुख्यचे सुद्धा प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो लोकसेवा
लोकसेवा पब्लिकेशनचं हे बुक आहे. दुसऱ्या पब्लिकेशनचंही चालेल, पण हे पुस्तक माझ्याकडे आहे, सो मी ते दाखवत आहे. आणि यामध्ये असे QR तुम्हाला काही कुपनसुद्धा येतात बॅचेस घेण्यासाठी. ते घ्यायचे असेल तर तुम्ही तिथून बॅच घेतल्यानंतर काही डिस्काउंटसुद्धा त्याच्यावरती मिळतो. सो हे एक पुस्तक सगळ्यांकडे असायलाच हवं. त्यासोबत प्रश्नपत्रिकांचा संच असायला हवा. जो तुम्ही टॉपिक केला त्याचे प्रश्न तुम्हाला याच्यामधून सॉल्व करायचे आहेत, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल, तुम्हाला आठवतं की नाही ते लक्षात येईल आणि काय माझं सुटलेलं आहे ते सुद्धा लक्षात येईल. सो हे पुस्तक तुमच्या सर्वांच्या म्हणजे ते काही पुस्तक लिस्ट आहे, बुक लिस्ट आहे, त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे असं हे पुस्तक आहे. सो हे एवढे सगळे पुस्तकं कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. सो तुम्ही हे सगळे पुस्तकं घेऊ शकता. तर ही बुक लिस्ट आहे. ही पुस्तकं तीच आहेत जी मी वापरते किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हीच पुस्तकं वापरतात. तुम्ही सुद्धा हीच पुस्तकं वापरा असं मी नाही सांगत आहे, जस्ट एक सजेशन म्हणून सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला याच्यामधून काहीतरी आयडिया येईल. ही पुस्तकं म्हणजे काय 100% MPSCचा सिलेबस आहे असं काही नाही आहे, पण मॅक्झिमम विद्यार्थी हेच रेफरन्स बुक वापरतात. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत आपल्या ब्लॉग चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आनंदी राहा.